सुंदर स्पर्धा आपण पाहू शकतात. डिंगम चषक 2025-26 सोहळा रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग तिसरा दिवस. त्यानंतर रविवारच्या दिवसात देखील आपण फायनलचा सामना देखील पाहायला मिळेल. तुला आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना कोणता संघ इथून भाजी मारेल, कोणता संघ इथून क्वालिफाय होईल? रितेश आणि निशांत गेल्या मॅच मध्ये रितेशने काय कमालीची गोलंदाजी केली होती. येऊ नको ना तू ते बघ तुला पनवती सुटली तुझी. तुमच्या घरातले तुम्हाला म्हणजे पनवती बोलतायत टीम साठी. एका साईडला दातवीर संघ तर दुसऱ्या साईडला असेल केलवा 11 संघ. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. केलवा 11 संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम डिसिजन घेतला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करूयात. अगदी 3 षटकाचा खेळ म्हणजे 18 चेंडूचा खेळ. 18 चेंडूच्या खेळासाठी पहिलाच गोलंदाज रवींद्र. ओहो क्या बात आहे. पहिलाच चेंडू अगदी कानाकडून निघणारा होता. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूला निर्धाव. वाईट नाही आहे पंच म्हणतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू कमालीच्या हाताळल्या गेल्यात. रवींद्र गेल्या मॅच मध्ये बरेच सारे वाईट ह्या गोलंदाजाने टाकले होते, परंतु आता मात्र चांगला सूर गवसलाय. अचूक टप्प्यावर बेदाक मारा, परंतु विकेट मिळेल. विकेट मिळेल. OUT आउट. हिट विकेट आणि षटकार देखील गेलाय. सर्वांना वाटलं होतं, आमच्या लाईव्ह ऍक्शन मध्ये जे प्रेक्षक बघत आहेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांना वाटलं होतं की हा षटकार आहे, परंतु स्टंपला पाय लागलाय. मागचा पाय जर लागलाय स्टंपला. विकेट मिळते निशांतची. डगआउटची असला मात्र परतावं लागते हिट विकेटच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानात आलाय समीर. आजच्या दिवसात तेवढा चांगला खेळ नाही करू शकलाय, परंतु हा शेवटचा मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे.
या मॅच कडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 1 वरती 2 गडी घडत 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर रवींद्र यांची खूप छान गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावर भेदक मारा ज्या पद्धतीने मनोज पाटीलने गोलंदाजी केली होती गेल्या मॅच मध्ये यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न काय फटका सजवलाय कव्हर रिजन मध्ये गेल्या मॅच मध्ये देखील ठोकला होता एक षटकार ह्याच खेळाडूने या मॅच मध्ये देखील ठोकतो एक षटकार संदेश राऊत अर्थात मेसेज फेसबुकच्या कमेंट मध्ये बनायला जर कडक शॉट आवाज देखील आला कडक आणि फटका देखील कडक धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली गेली आहे शेवटचा चेंडू यावेळेला देखील फटका चांगला आहे का तर टायमिंग स्ट्रोक आणि खेळ ड्रॉप 2 धावा मिळतील सहोदरी त्याने 2 धाव्याने धावसंख्या पुढे सर्केल जाऊन पोहोचेल आतापर्यंत 9 वरती 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात एक मोठा फटका जरूर आलाय सुरुवात चांगली झाली दातुर्या संघाची 2 विकेट जरी परतल्या गेल्या ते तरी पण अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ येणारा बाकी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज असेल याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत प्रीतम आलाय प्रीतम एक चांगले गोलंदाज आहेत प्रीतम गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल थोडीशी हायला आहे चेंडू असं एकंदरीत पंच म्हणतायत एक संधी तुम्हाला दिली जाईल हा निर्धाव चेंडू आहे संघाची धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत आपल्याला पाहायला गेलं तर 9 वरती इथून जर संघ विन होईल तो क्वालिफाय असेल कोणता संघ इथून विन होईल केळवा 11 की दातीविरे संघ 9 धावा फलकावरती लागतायत 2 विकेटच्या मदतीने पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहू शकता 9 चेंडू असेल पंच वळतायत एक हात समांतर करतायत आणि म्हणतायत 9 चेंडू आहे फील्डची संधी असेल रितेश यावेळेला चेंडू फुलम लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील धावसंख्या 2 च्या मदतीने 3 धावा देखील इथून पूर्ण होत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 3 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते जाऊन पोहोचली जाते फलकावरती 13 वरती सुरुवात चांगली झाली दातेवऱ्या संघाची सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्व देत आहेत दुसऱ्या दिवशी 13 धावा फलकावरती लागला गेला 2 विकेटच्या मदतीने 2 चेंडूंचा खेळ झाला यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्रक्षण तिकडे सज्ज आहेत परंतु त्यांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धाब्यासाठी येत आहेत 4 रन धावसंख्या 4 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 17 वरती 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात नो लुक शॉट बूम शिवाय आहे गोल संदेश राऊत मात्र आज फॉर्म मध्ये आहे 3 चेंडू मागे 12 वरती खेळतोय चांगला 3 चेंडूंचा खेळ झालाय येणारे 3 चेंडू बाकी असेल या दुसऱ्या षटकातले कॅच ड्रॉप झाला बॅटीची कडा जरूर लागली होती आवाज आला होता टक्कसा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 17 वरती 4 चेंडूंचा खेळ झालाय 2 चेंडू येणारे बाकी आहेत
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. संदेश ऑन फायर झालाय, पूर्णपणे तुटून पडलाय गोलंदाज. हीच तर संदेशची खासियत आहे, ज्या पद्धतीने संदेश फटकेबाजी मैदानात करतोय. 5 चेंडू मागे 18 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ते. बॅटरी डाऊन आहे का? बॅटरी डाऊन आहे. हॅलो, कुठेच सेल 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. तू चालू आहे ना? ओके. हा डॉट बॉल काय रे? चप्पल काढलं का? चप्पल आहेत पण जिबेल लागते ना. दादा असं कसं करेन तू? सेलला कोणता सेल घेऊन येणार का? आता झाली, आता राहू दे, आता झाली. घेणं बद्दल पटकन. सेल नाही ना, सेल आल्याला घ्यायचं कसं? 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी 2 विकेटच्या मदतीने 12 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 6 चेंडू हे देखील महत्वाचे असतील. अगदी संदेशचा विचार केला तर वैयक्तिक 18 वरती खेळतोय. ए भाऊ, तोच चालू कर, याचं शॉक लागतो. बघ मी असंच केलं काय. इथे ओठाला शॉक. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम बरोबर आहे ना? अरे भाऊ, कालच शॉक लागला मला कामावर. हा, शॉक लागतो. तू असा नाही लागणार तुला, म्हणजे ओठाला लागतो ना तेव्हा लागतो. ओठाला ऐक ना, हातासाठी हे मोहितला लाव. लास्ट मॅच आहे, लास्ट मॅच. अरे हातासाठी ठेव, हात ठेव. आवाज थोडा जाड होईल. आवाज जाड झाला, संपलं. नाव कोण खराब करतं? 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र चेंडू बॅटवरती नाही आलाय. अगदी 1 रन मेल. शेवटचा आणि अंतिम षटक लेग बायच्या माध्यमातून 1 धावा ऍड केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 24 वरती. 24 रन. अगदी 5 चेंडूचा खेळणारा बाकी आहे. मोहीन ना? मोहिनुद्दीन. यावेळेला बॅटीची कडा लागली गेली होती. 1 रन मिळते. दुसरीचा प्रयत्न सहजरित्याने असेल आणि इथून सहजरित्याने 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाते. जाऊन पोहोचली गेली 26 वरती. अजूनपर्यंत येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश वैयक्तिक 7 चेंडू मागे 20 वरती खेळतोय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथून रुचित होते, त्याला बीट करून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल 6 धावेसाठी. षटकार. दुसरी ओव्हरची लास्ट ओव्हर आहे. या 6च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते 32 वरती. 32 रन. 3 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 3 चेंडू बाकी असतील. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. माझं काम तरी झालं असेल त्याला. यावेळेला पुन्हा एकदा चान्स करून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 तर मिळाला. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट केला जातील, मात्र चेंडू हरवला गेलाय. 3 धावा देखील इथून पूर्ण होत आहेत. चेंडू मात्र हरवला गेला. एक फनी क्रिकेट मैदानात चालू आहे. भेटला आणि हे यश पंच निर्णय. चला पंच आमच्यापर्यंत तुझे व्हिडिओ टाकले बॉलिंगची. आवाज बरोबर येतो नाही तुम्ही? बस काय बाई. 2 धावा एक खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. दत्तेरे संघाच्या माध्यमातून इथून 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 34 वरती. एक चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या 34 वरती. संदेश वैयक्तिक 10 चेंडू मागे 28 वरती खेळतोय. संदेश आतापर्यंत पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे. सकाळपासून एक षटकार त्याने देखील खेचलाय. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन नाही मिळणार. विकेट मिळेल. आणि षटक संपलं गेलं. 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू मागे तुम्हाला उभारायचे आहेत 35 धावा. 34 धावा तुम्ही उभारल्यात आणि 35 धावेचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 35 धाव्याची गरज. कोणता संघ इथून भाजी मारेल? 18 चेंडू मागे 35 धावा. केळवा संघ उभारेल का? निनादची बॅटिंग पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 18 चेंडू आणि 35 धाब्याची गरज आहे.
काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत मैदानात. आपण पाहतात ऐकत आहात ढिंगडॉंग चषक 2025चा सोहळा. घेऊया छोटासा ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात. विसरू नका, पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करा. 18 चेंडू आणि 35 धावेची गरज. कोणता संघ इथून बेस्ट ठरेल हे आपण पाहणार आहोत. गेल्या मॅच मध्ये प्रीतमने अक्षयने काय खेळ केला होता, कमालीचा आपण पाहायला मिळाला अक्षयचा खेळ. प्रीतमने देखील त्याला तेवढी साथ दिली. अक्षय आणि प्रीतम आता चालू आहे ना, ते चालू आहे. ठीक आहे, मग राहू दे ना. आता पुढच्या रविवारी तू आहे का बॉलर? चिंटू तू आहे ना? मी बघू की नाही बाहेरचा कॉल बघूया कसं काय. त्याला लाजू नको आहे ना. लाजायचा प्रश्न आहे. वेलकम बॅक. वळूया मॅच कडे. पंचांची ग्रीन सिग्नल पोहोचल्या गेल्यात. मॅच स्टार्ट केली जाते. चिंटू पहिला चेंडू चांगलाच टाकण्याचा प्रयत्न, अगदी वेगळ्या टाकण्याचा प्रयत्न भाविकचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू आलाय डॉट. अक्षय वन ऑफ द बेस्ट प्लेअर केळवे संघातून बिलॉंग करतो. सकाळपासून चांगला खेळ होत चाललाय त्याचा. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने तो करतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीची कडा लागली आहे. अक्षयची विकेट फार महत्वाची होती, ती विकेट मात्र लवकर बाद झाली आहे. विकेट मिळेल अक्षयची. गॉन. केळवे संघाचा फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिला गेलाय. अर्थातच ज्या पद्धतीने इंडिया संघाचा MS धोनीला फिनिशर म्हणून ओळखलं जातं, इंडिया संघाचा हार्दिक पांड्याला ओळखलं जातं, त्या पद्धतीने केळवे संघाचा फिनिशर म्हणून निनादला ओळखलं जातं. तोच निनाद बॅटिंग साठी आलाय. अगदी 35 धावा चेस करायच्या आहेत. 35 धावा या होऊ शकतात जर निनाद बॅटिंग करेल. चिंटू पुन्हा एकदा सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथून आपण पाहू शकतो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. ह्यासाठीच गतीला ओळखलं जातं दातिरे संघाचा कोहिनूर हिरा म्हणून का ओळखलं जातं रितेश निजाईला. वन ऑफ द कॅच बेस्ट आहे आजच्या दिवसातील देखील. निनाद आया और निनाद चला भी गया.
निनाद देखील डोक्यावर हात मारत असेल. हा फटका तर मात्र चांगला होता, परंतु खेळाडूने घेतलेला झेल हा फार महत्वाचा होता. संघाची धावसंख्या स्थिर आहे. अजूनपर्यंत एकही धावा फलकावरती लागत नाहीयेत. 3 चेंडूचा खेळ झाला. बॅक टू बॅकचे 2 विकेट. हॅट्रिकची संधी असेल. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती कोरेल का चिंटू हे आपण पाहणार आहोत. रुचित केळवे संघाचा वर्षाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलाय. द बेस्ट ऑलराऊंडर रुचित. हाही चेंडू चांगला होता. क्या बात है भाविक, आज काय कमालीची गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी. आज निकेतचं कौतुक करावं लागेल. धडपडतोय, झडखडतोय, परंतु चेंडू सोडत नाहीये. प्रतीक कोसाईकर तेच सांगतायत. हाही चेंडू चांगला आहे. क्या बात आहे भाविक, ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू काढल्यात. आक्रमकतेचे सितारा. अगदी लगातारचे 5 चेंडू मागे 2 विकेट आणि एकही धावा खर्च केली नाहीये. आणि आजच्या दिवसातील मेडल ओव्हर टाकण्याचा मान ठरेल का भाविक, हे आपण पाहणार आहोत. अगदी 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात आणि पूर्ण टुर्नामेंटची जर मेडल ओव्हर हाकण्याचा प्रयत्न ह्या चेंडू मागे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु गौरव पुढे सरसवला गेला. एक मेल दुसरीचा प्रयत्न असेल का, एकेरीने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि इथून मात्र आपण अकाउंट ओपन केला गेला. शेवटच्या चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धावा दिली. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. चिंटूची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. अगदी 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. वेलकम राहुल, तुझं देखील सहर्ष स्वागत असेल. अक्षय हे तुमचं स्वागत करतायत. 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. जोपर्यंत रुचित आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. जोपर्यंत प्रीतम आहे तोपर्यंत सामना हा वृद्धिंगत होऊ शकतो. सामन्यामध्ये भर पाडण्यासाठी तुम्हाला चौकार षटकार खेचावे लागतील. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. रितेश निजाई. रितेश निजाई अर्थातच गती यांना म्हणजे जास्तीत जास्त पसंती मिळाला. छोटा पॅक बडा धमाका. परंतु एका साईडला रुचित बरेच वर्ष क्रिकेटमध्ये आणि दिलेत केव्य संघासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सिंगल अर्जित केले. चिंटू पुढे सरसावला गेला. थोडासा फंबल झालाय. फंबल झाल्यानंतर 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. धडपड होती या मैदानात. 3 धावा पूर्ण होत आहेत. एक धावा ही फार महत्वाची गोष्ट आहे. हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये केळवे संघाला. हा केळवे संघ देखील मातबर संघ म्हणून ओळखला जातो या विभागात. 11 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 31 धावेची गरज. इथून घाई करून नाही चालणार आहे. परंतु एका साईडला पाहायला गेलं तर चौकार षटकार खेचावे लागतील केळवे या संघाला. हा देखील चेंडू चांगला होता. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. इथून प्रीतम एक चांगला खेळाडू आहे. प्रीतमकडे ती क्षमता आहे. 10 चेंडू आणि 31 धावेची गरज. दहा चेंडू आणि 31 धावेची गरज. हा चेंडू मात्र चांगला होता. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव मिळेल. एका धावेने समाधान मानतायत. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे सर्केल जाऊन पोहोचला. आतापर्यंत फलकावरती 5 धावा फलकावरती लागतायत. 9 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. एका साईडला आपल्याला पाहायला गेलं तर रितेश चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला गेलं तर प्रीतम थोडंसं लय सापडत नाहीये. 4 चेंडू मागे 4 वरती खेळतोय. आणि एका साईडला प्रीतमचा विचार केला तर रुचित आतापर्यंत 4 चेंडू मागे 4 वरती खेळतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती परंतु पंच म्हणतायत नाही.
विकेट मिळेल. रुचितची विकेट मात्र पवेलियनच्या आसऱ्याला परतली गेली आहे. रुचित एक चांगला खेळाडू होते परंतु आज तेवढा चांगला खेळ करू शकला नाहीयेत. आज गोलंदाजी मात्र धारदार होती दातिवरे संघाची. कोण आलाय? रवींद्र स्वतः कर्णधार आहेत. आज कर्णधाराची भूमिका मात्र बजावायची आहे. ज्या पद्धतीने आज निनाद देखील थोडासा लवकर बाद झालाय. त्याचं पिच वरती राहणं फार महत्वाचं होतं आणि तो झेल घेतलाय तो रितेश निजाईने, तो फार महत्वाचा होता. टर्निंग पॉइंट असं म्हणायला काही हरकत नाही आहे त्या झेलला. जर निनाद जर एक ओव्हर जरी खेळू शकला असता तर तो सामना फिनिश करण्याची याच्याकडे धमक होती. एक रमेल निशांत पुढे सरसावला गेलाय. एकेरीने समाधान मानतायत. अगदी 7 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. शेवटपर्यंत आपण मॅच पाहणार आहोत कारण क्रिकेटचा खेळ असा आहे. गेल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलाय विठ्ठलवाडी जोडीला जो मॅच झाला दातिवरेचा, अगदी 19 धावा देखील डिफेन्स केल्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच घेतला गेला. विकेट मिळेल. स्वतः कर्णधार देखील दगावची आसला परतला गेलाय. 6 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. 6 चेंडू मागे 5 षटकार तुम्हाला खेचायचे आहेत. तोच गोलंदाज जो 6 चेंडू मागे 12 धावा देखील खर्च करू शकला नव्हता, तोच वर्षाचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अर्थातच यश भोईर आलाय. मोहिद्दीन आलाय. परंतु एका साईडला आपण पाहायला गेलं तर जोपर्यंत प्रीतम आहे, प्रीतमकडे खूप सारी क्षमता आहे, तो करू शकतो. त्याच्याकडे असणारा आत्मविश्वास हा सर्व काही सांगेल. अगदी 6 चेंडू आणि 5 षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट आणायचं असेल तर पहिल्याच चेंडू पासून आक्रमण द्यावं लागेल. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रिते इथून निशांत होते. निशांतने कॅच सोडला गेला. विकेट मिळेल. आता मात्र आपण पाहू शकतात 5 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. किती बाद झाले? किती विकेट आहे? 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला परतले गेल्यात. अगदी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये करायचे 28. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 7. क्या बात आहे. हा चेंडू देखील चांगला होता. एक सर्व खेळाडूंना, सर्व आलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल, पाऊस पडलाय, घरी जाताना सावकाश जा. कोणाची तरी आई, कोणाचे तरी वडील, कोणाचे तरी भाऊ, कोणाची तरी पत्नी आपली घरी वाट पाहते आहे. त्यासाठी जी गाडी आहे ती आपली सावकाश चालवा. आपल्याला थोडासा दूरवरचा प्रवास करायचा आहे. सर्वांना एकच सांगेल, सावकाश घरी जा. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून हा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडू मागे 28 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. क्या बात आहे. हा देखील चेंडू चांगला होता. अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आज दातिवरेच्या गोलंदाजाने मात्र वेळ लावलाय. ज्या पद्धतीने गोलंदाज आहेत, ज्या पद्धतीने स्विंग करतायत, ज्या पद्धतीने चेंडू वळवतायत, आज पूर्णपणे बीट केला गेलाय केळवे 11 या संघाला. 2 चेंडू आणि 28 धावेची गरज. यावेळेला देखील कट केला गेलाय. फक्त चिकी सिंगल मिळेल. 1 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. हे क्रिकेट आहे. आजच्या दिवसातील आमचे स्कोरर मित्र रोहन यांचं मात्र कौतुक करावं लागेल. त्यानंतर आमच्या 6 हिटर स्पोर्टचे सर्वेसर्वा अर्थातच गौरव दादा यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन सकाळपासून त्यांचं देखील कौतुक, तुषार यांचं देखील कौतुक. त्यानंतर आमचे आयोजक मित्र, या सर्वांचं आम्ही कौतुक करत आहोत. आणि आज खूप छान स्पर्धा इथून पार पडली गेली. अगदी आजचा 3रा दिवस दातिवरे या संघाने बाजी मारली. खूप छान असं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या आयोजनाला खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढा कमीच आहे. आणि आजचा दिवस
इथेच संपला म्हणून जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी चिराग समीर टांडेल दातिवरे तुमचं इथेच आभार व्यक्त करून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय.